नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. बाळा, ए बाळा, उठ. जी म्हणत बाळा गडबडून उठला. त्याने मान वर केली. पायालगतच उंचापुरा तेग्या उभा होता. तेग्याला पाहताच तो म्हणाला, कोण? तेग्या? वय, तुझा मालक आहे का नाही? कोण? सरकार? वय, हायत की. जाऊन सांग मी आलूया म्हणून. तेग्याचा तो नूर पाहून बाळा पुरा गोंधळला. नेहमी तेग्या भीत भीत यायचा. वाड्याची पायरी तो हळूच चढायचा. हळूवार आवाजात सरकार हायत काय म्हणून विचारायचा. पण तोच तेग्या आज आला होता. भर उन्हाचा आला होता. वाड्याची पायरी चढला होता. चावडीत झोपलेल्या बाळाला उठवून मालकाला निरोप पाठवित होता. तेग्या, बाळा म्हणाला, सरकार बहुशा झोपलं असत्याल. झोपलं असल तर उठव जा. बाजीरावच दिसतूयास, बाळा चिडून म्हणाला. आता बऱ्या बोलानं उठवतोस तुझ्या मालकाला का मॅच जाऊ आत? बाळा पुटपुटत उठला आणि वाड्यात गेला. इनामदारांची झोप नुकतीच झाली होती. आपल्या दिवाणखान्यात ते बसले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा फार होता. बाहेर ऊन तापत होते. अंगाची काहिली होत होती. लोडाला टेकून हातातल्या पंख्याने वारा घेत इनामदार बसले होते. दिवाणखान्यात भिंतींना डुकरा हरणांची मुंडकी लावली होती. छताला भले मोठे झुंबर लटकत होते. एका कोपऱ्यात पेंडा भरलेला वाघ उभा होता. गालिच्यावर ठेवलेल्या तबकाकडे लक्ष जाताच ते पुढे सरकले. त्यांनी तबकाला हात घातला. त्याच वेळी बाहेर पावले वाजली. कोण ते? मी जी म्हणत गडी आत आला. काय रे? बाळा आलाय दारात. का? तेग्या बेरड आलाय म्हण. कोण? तेग्या? विंचूड असावा तसे इनामदार किंचाळले. व्हय जी, चावडीत बसलाय. आत पाठवू? नको, मीच येतो. नोकर निघून जाताच इनामदारांचा चेहरा काळवंडला. त्यांच्या घशाला कोरड पडली. तेग्या सुटला कसा याचे कोडे त्यांना सुटेना. ज्यावेळी तेग्याला जन्मठेप झाली होती त्यावेळी इनामदारांनी एक उसासा सोडला होता. स्वतःशीच ते हसले होते. तेग्या कधीच परतणार नाही हे ऐकून त्यांना समाधान वाटले होते आणि याच समाधानावर त्यांनी आज 11 वर्ष आनंदाने काढली होती. तेग्याला वाटेला कसे लावावे याचा विचार करीत इनामदारांनी पान खाल्ले. तंबाखू हातावर घेऊन ते उठले. सदरेवर येताच बाळा पुढे झाला. त्याला पाहताच इनामदार खेकसले. झोपलोय म्हणून सांगायचं होतंस. मी म्हणालो सरकार झोपलं असत्याल म्हणून, तर त्यो म्हणाला. काय म्हणाला? त्यो म्हणला. बाळा पुन्हा चाचरला. आता बऱ्या बोलानं सांगतोस की. ते म्हणलं झोपलं असल तर उठव त्यासनी. बाळाने एका दमात वाक्य पुरे केले. असं म्हणाला तो? पाठव त्याला आत. थोड्याच वेळात तेग्या आत आला. तंबाखू चगळीत इनामदार त्याच्याकडे पाहत होते. तेग्या रोडावला होता तरी त्याची ती उंची पुरी काळी मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहताच इनामदारांचे हृदय चलबिचल झाले. तेग्या मुजरा न करताच समोर उभा राहिला. ते पाहताच इनामदारांचा संताप वाढला. राग तसाच दाबून धरून ते खोटे हसत म्हणाले. काय तेग्या, सुटलास तू? बरं झालं. ठीक आहे ना? वय, केव्हा सुटलास? तुम्ही सोडावलासा तवा. गावाकडनं आलास? इनामदार म्हणाले. त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून तेग्या म्हणाला. वय, बरी आहेत ना सगळी? वय, तुमच्या किरपेन. त्याची त्रोटक उत्तरं ऐकून इनामदारांचा संयम सुटला. ते म्हणाले. का आलास? तुम्हासनी दखल नाही? छद्मीपणाने हसत तेग्या म्हणाला. हरामखोरा, मला उलट विचारतोस? इनामदार उफाळले. तेवढ्याच करड्या आवाजात तेग्या म्हणाला. खबरदार, शिवीगाळ करायचं काम नाही, सांगून ठेवतो. मला दम देतोस? इनामदार थरथरत म्हणाले. दम नाही देत, शिवीगाळ करायचं काम नाही एवढंच म्हणालो म्या. गुमान माझं 5,000 रुपये देवा. मी माझ्या वाटनं जातो. कसले 5,000?
कसलं वय? इनामदाराच्या डोळ्याला डोळा देत तेग्या म्हणाला. मी म्हणजे मल्ला नव्हं. 11 वर्षामागं शपथत पकडून पाटलाच्या खुनाची कामगिरी सांगितलासा, ते इसरलासा? हळू बोल, इनामदार म्हणाले. का? हळू का? बोलायचं भ्या हाय? मोठ्या तोंडानं तवा म्हणला होतासा, येऊ करन त्यों करन. म्या माझा सबूत पाळला. तुमच्यावानी बेईमान झालो नाही. मरेपत्तर पोलिसाचा मार खाल्ला, पाटीची धिरडं करून घेतली, पण तुमचं नाव घेतलं नाही. 11 वरस पिचली म्या आणि तुम्ही बसलासा तंबाखू चगळत. इनामदारांना ठसका लागला. गडबडीने त्यांनी पान थुंकले. गरकन वळत ते म्हणाले, काय पाहिजे तुला? सांगितलं नव्हं, गुमान माझं 5,000 रुपये टाका, नाहीतर. नाहीतर काय करशील र? काय करशील? देणार का नाही तुम्ही पैसं? तुझ्यासारख्याला पैसे द्यायला खुळा नाही मी. झाडाला लागतात होय पैसे? मुकाट्यानं वाड्याबाहेर हो, नाहीतर पोलीस पाटलाला बोलावून परत तुरुंगात पाठवीन. जातोस का बोलावू बाळाला? ती काय करणार आहेत माकडं? पण बरं होणार नाही. जातो मी, पण ध्यानात ठेवा, आजपासनं मागचा तेग्या राहिला नाही. आता तुमच्या अन्नात गुंतलो नाही. आजपासनं मोकळा हाय म्या. आता सांभाळून राहावा. ते पाटलाचं झालं तेच तुमचं नाही झालं तर नाव सांगणार नाही. ते शब्द कडक तेलाप्रमाणे इनामदारांच्या कानात शिरले. त्याच्या अंगाचे पाणी पाणी झाले. सारा धीर एकवटून तो ओरडला, खुणाची धमकी देतोस? धमकी नाही देत, शपथ करतो. हवी तर खंडोबाची आण घेऊन सांगतो, आज धरणं पुढच्या पुनवाच्या आत. थांब तेग्या. तेग्याने दचकून पाहिले. आईसाहेब दिवाणखान्यातून येत होत्या. त्यांना पाहताच तेग्या पुढे झाला आणि मुजरा करून अदबीने उभा राहत म्हणाला, मुजरा आईसाहेब. आपली पत्नी सदरेवर आलेली पाहताच इनामदार नाराजीने म्हणाले, तुम्ही कशाला आला इथं? पण त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. त्यांनी तेग्याला सरळ विचारले, कसली शपथ करीत होतास तेग्या? कसली नाही आईसाहेब, तेग्या चाचरत म्हणाला. खोटं बोलू नकोस, मी ऐकलंय सगळं. तुला असं बरं वाईट काही करायचं असेल तर आधी माझं कर. नाही आईसाहेब, तुमच्यावर माझा काय बी राग नाही. तेग्या, आज चल, आईसाहेब म्हणाले. काय लागलात तुमच्या मागं? इनामदार उसळले. हा माझं काय करणार आहे? जा तुम्ही आत. तिकडे लक्ष न देता आईसाहेब म्हणाल्या, तेग्या, चल आत. काय पाहिजे ते करा, म्हणत इनामदार पाय आपटीत बाहेर गेले. आईसाहेबांच्या पाठोपाठ तेग्या गेला. आत जाताच बाईसाहेबांनी तेग्यासमोर पदर पसरला. एवढी भीक घाल बाबा मला, विसरून जा सगळं. आईसाहेब, तुमच्यासाठी काय बी करीन, पण एवढं सांगू नकासा. तुरुंगात गेलो तेव्हा नागीला दिस गेले होते. तुमच्या दादल्याच्या शब्दासाठी म्या पाटलाचा खून केला. माझ्या मैत्राला मुकलो, पण आता त्यानं सबूत फिरवला. आज आत्ता माझ्या तोंडाला पान पुसतोय तो. विसर म्हटलं नव्हे ते घ्या. कसं इसरू आईसाहेब, कसं इसरू? छाताडावर हात मारीत तेग्या म्हणाला. हात जळतंय नव्हं? तेग्या, आईसाहेब काकुळतीला येऊन म्हणाल्या, बारीत गाड्या अडवल्या होत्या, त्या वेळेला म्हणाला होतास, मी असेपर्यंत सुतळीच्या तोड्यालाही धक्का लागणार नाही. आठवतंय का तुला? वय आईसाहेब, ते बी खरं आहे. ह्यो तेग्या जित्ता आहे तवर सुतळीच्या तोड्याला बी धक्का लागू देणार नाही. कपाळावर हात मारीत आईसाहेब म्हणाले, कपाळ माझं. तेग्या, माझ्या कुंकवालाच हात घातलास आणि सुतळीचा तोडा काय घेऊन बसलास? तेग्या ते ऐकताच चपापला, गोंधळला, कावरा बावरा झाला. का? गप्प का? आईसाहेब म्हणाले. तेग्याने एकवार त्यांच्याकडे पाहिले आणि क्षणात तो मोठ्याने हसला. सारा दिवाणखाना त्या हसण्याने हादरला. तो नुसताच हसत होता. हसता हसता तो एकदम गप्प राहिला. का हसतोस तेग्या? हसू नगं तर काय करू? एकदा तुमच्या दादल्यानं शपथत पकडलं आणि आता तुम्ही शब्दात गुंतवलं. काळजी करू नगसा. तुमच्यासाठी तुमच्या दादल्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पैक्याची किंमत नाही मला. जावा तुम्ही, बिनगोर राहावा.
थांब तेग्या, उन्हात अनातून आलास, घासभर जेवून जा. एवढं बोलून त्यांनी मागे वळून पाहिले. मोलकरीण पत्रावळी घेऊन येत होती. त्या समोर आलेल्या अण्णाला लांबूनच नमस्कार करीत तेग्या म्हणाला, नगा आईसा, आता अन्नात गुतवू नगसा. झालं तेवढं रेट झालं. नाही तेग्या, तू जेवल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. माझी शपथ आहे तुला. बस जेवायला. तेग्या हसला. क्षणभर त्याने विचार केला आणि बसत तो म्हणाला, अजून विश्वास नाही आईसाब तुम्हासनी? बरं तर तुमच्यासाठी वाढा मला. तेग्याने दूध भाताचा घास घेताच आईसाहेबांना समाधान वाटले. स्वतः त्या आपल्या हाताने तेग्याला वाढीत होत्या, आग्रह करीत होत्या. जेवण झाले. तेग्या समाधानाने ढेकर देऊन उठला. तोच इनामदार दारात आले. तेग्याकडे न पाहता बायकोच्या पुढ्यात नोटांचं पुडकं फेकत ते म्हणाले, हे 500 रुपये आहेत, दे त्याला. एवढे गडबडीने बोलून ते आले तसे परत गेले. तेग्याने जेवण केलेले पाहताच त्यांचा जीव भांड्यात पडला होता. त्या नोटांकडे पाहत तेग्या हसून म्हणाला, बराच उदार झालाय तुमचा दादला. तेग्या हात धुवून आत आला. ते नोटांचं पुडकं तसंच उचललं आणि तेग्या म्हणाला, आईसाब, आजपासनं भन मानली तुला. मला बी भन नव्हती म्हणून लई जीवाला लागलं होतं. ठेव हे तुझ्याजवळ. तुला लुगड्या चोळीसाठी भावाची भेट म्हण. भाऊ गरीब बेरड असला तरी बी हे नाही म्हणू नगस. हे बोलत असताना तेग्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास होता. थरथर त्या हातांनी आईसाहेबांनी ते पुडके घेतले आणि डोळे मिटले. रडू नगस, काळजी करू नगस. त्याच्यासाठी नव्हं, तो तुझ्यासाठी. तुझ्या दादल्याला मी अजून बी जीवापालीकडंच जपीन. काय बी लागलं सवरलं तर मध्यान रातीचा सांगावा धाड. असं तिथनं धावून येतो म्या. एवढे बोलून तेग्या गरकन वळला आणि एकदाही मागे वळून न पाहता तडक वाड्याबाहेर पडला. खाड खाड वाहण्या वाजवीत जाणारी ती तेग्याची पाठमोरी मूर्ती वाड्याच्या बाहेरचा दरवाजा ओलांडीपर्यंत आईसाहेब भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. दड्डीच्या बाजाराहून परतताना तेग्या ईश्वराचा विचार करीत होता. आपल्या खिशातला भोवरा तो चाचपून पाहत होता. जेव्हा तो सावरीच्या वळणावर आला तेव्हा त्याने घराकडे नजर टाकली. क्षणभर तो जागच्या जागी खिळून राहिला. घरच्या कट्ट्यावर नागी ईश्वराला मारीत होती. ईश्वराचे रडणे तेग्याच्या कानावर येत होते. त्या ओरडण्याने नागी खवळून ईश्वराला जास्तच बडवीत होती. मार चुकविण्यासाठी ईश्वरा जमिनीवर गडबडा लोळू लागला तेव्हा तो भानावर आला. तो कट्ट्यावर पोहोचला तेव्हा नागीने ईश्वराला मारण्यासाठी लात उचलली होती. खसकन त्याने नागीला मागे ओढले. पोराचा जीव घेतीयस का काय? त्या गुणाचंच हाय कार्ट. जलमलं ते बाला तुरुंगात घालूनच. सोन्यासारख्या पोराला नाव नग ठेवूस. एकटंच पोर हाय तर ही तरा. 10 असती तर काय केलं असतं? पोराच्या पायगुणानं घरात ढोरं आली. घर धान्यानं भरलं. तुझ्या अंगावर दागिनं आलं. म्या तुरुंगात गेलो ते माझ्या करणीनं. पोराच्या पायगुणानं नव्हं. का मारलंस त्याला? विचार त्यालाच. सकाळ धरणं कुठं गाडून घेतल्यान? साऱ्या दिसभर जनावर घरात ठेवून ह्यो उलतला होता मासं धरायला. श्यानी हायस, जा घरात म्हणत तेग्याने पोराला उठवले आणि छातीशी कवटाळले आणि ईश्वराकडे पाहत तो म्हणाला, होय र. ईश्वराने तोंड लपवले. त्याचे हुंदके थांबले नव्हते. तेग्या ईश्वराच्या केसांवरून हात फिरवित होता. नागी अजून ईश्वराकडे मोठ्याने डोळे करून पाहत होती. तिच्याकडे न पाहता तेग्या म्हणाला, जाऊ दे ग, अजून लहान हाय. नागी उफाळली. तर उपडी पडून शान खातं नाही. मस्त 14 वर्षाचा घोडा झालाय. तुझ्या लाडानं जुमानत भी नाही कुणाला. गावच्या कागाळ्या ऐकून कान किटलं माझं. काय केलं हे न? काल रानात गेला होता. त्या येळेला कलगीराम्याच्या पोराला कसं मारलं ते विचार त्याला. कुऱ्हाडच फेकून मारली हे न. नशीब म्हणून कुऱ्हाड चुकली आणि पोर वाचलं. वय र. नाही, त्यानंच मला गाडी दिल्यान. नाक ओढीत ईश्वरा म्हणाला, त्वाण फोडीन भाड्या, खोटं बोलशील तर, म्हणत नागीने हात उगारला. हा नागी, हातावर. तेग्याने दरडावले. नागीने एकवार त्या बाप लेकांकडे पाहिले आणि तरा ती आत गेली. तेग्या ईश्वराला घेऊन कट्ट्यावर बसला.
थोडा वेळ गेल्यावर ते पोर शांत झालं. तेग्याने विचारलं, ईश्वरा, खरं सांग, गेला होतास का नाही नदीकडं? होय. का? मासं गावत्यात का बघितलं? कोण कोण गेला होतासा? मारत्या, इऱ्या आणि म्या. मग गावलं मासं? 2 सोमट गावली. कुठं आहेत? आत तवलीत ठेवल्यात. कशी पकडलासा? भार काढलासा? छा, नाक ओढीत ईश्वरा म्हणाला. छडीनं? छा, मग सांग केले का? बुडून करपटीचा चपल्या. एक गोजाळ बी गावली होती, खरं इऱ्याच्या हातातनं सुटली. किरवी बी गावल्यात. कुठं आहेत किरवी? मारत्या आणि इऱ्याला दिली. तेग्याने पोराला कुरवाळलं. त्याने खिशात हात घातला आणि डोळे मिचकावीत तो म्हणाला, सांग बघू, दड्डीसनं काय आणलं असल? बत्तास? ईश्वरा हरकून म्हणाला. छा, भज? छा. तेग्या हसला. ईश्वरा तेग्याच्या अंगाला झोंबला. तेग्या मोठ्याने हसला आणि म्हणाला, अरे थांब थांब, दे तू, हे बघ. म्हणत तेग्याने भोवरा घेऊन हात वर केला. तो तांबडा भोवरा पाहताच ईश्वराचे डोळे विस्फारले गेले. भोवरा हातात पडताच त्याला इऱ्याची आठवण झाली. त्याला केव्हा एकदा भोवरा दाखवतो असं ईश्वराला झालं. तो तेग्याला म्हणाला, गावात जाऊ? साठनं ये, नाहीतर नागी मारल. हं, तू असल्यावर तिचा बा येऊच पाहिजे. म्हणत ईश्वरा पळत सुटला. तेग्याने चंची काढली. तेग्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. ईश्वरा आता खरेच मोठा झाला होता. पहिल्यानेच तेग्याला ती जाणीव होत होती. पोराच्या मोठेपणाच्या जाणीवेने तेग्या अस्वस्थ झाला. दुसऱ्या दिवसापासून ईश्वराची ढोरे चुकली. तेग्या जाईल तेथे ईश्वरा जाऊ लागला. बारीतल्या जंगलातला टापून टापू तो तेग्याबरोबर हिंडला. सुतगट्टीपासून हतनेगीपर्यंत 30-40 बेरड गावे तेग्याने ईश्वराला दाखविली. तेग्या आणि ईश्वरा क्षणभर देखील एकमेकांना सोडून राहत नसत. एक दिवस भल्या पहाटे तेग्याने ईश्वराला जागे केले आणि हळूच खुणावले. ईश्वर आवाज न करता उठला आणि तेग्याच्या पाठोपाठ घराबाहेर पडला. घराबाहेर पडताच तेग्याने ईश्वराला एक काठी दिली आणि मुकाट्याने ते दोघे जंगलाची वाट चालू लागले. टापूवरच्या वडाजवळ येताच तेग्या थांबला आणि ईश्वराला म्हणाला, ईश्वरा, काय त्यो ढिगारा हाय का नाही? ईश्वराने वडाजवळच्या लांबोळक्या ढिगाऱ्याकडे पाहिले आणि म्हटले, व्हय, त्या जागाला तुझा काका हाय. काका? व्हय, तुझा काकाच म्हणनास, लई चकोट होता त्यो. काळू काका परीस? व्हय, तेग्या म्हणाला. फरशी अशी चालवायचा त्यो. एकदा त्यानं फरशी फेकली की खच्च. खरं? व्हय, पाया पड आणि ये. ईश्वरा पाया पडला आणि परत तेग्याजवळ येऊन उभा राहिला. तेग्याने कमरेचा कसा काढला. त्यातली फरशी पाहताच ईश्वराचे डोळे विस्फारले गेले. तेग्याने ईश्वराच्या हातातली काठी घेतली आणि फरशीचे पाते काठीवर चढवले. वडापासून 10 पावले त्याने घेतली आणि तो झाडाकडे तोंड करून उभा राहिला. बघ, म्हणत तेग्याने हातात फरशी पेलली आणि जोराने फेकली. ईश्वराची मान गरकन झाडाकडे वळली, पण त्याआधीच तेग्याची फरशी झाडाच्या बुंद्यात रुतली होती. ऐटीने ईश्वराकडे पाहत तेग्या म्हणाला, तू मारशील? त्यात काय, नाक ओढीत पोर म्हणाले. आण ती फरशी. पळत जाऊन ईश्वराने ती फरशी काढली. पडलेल्या खाचेतून चीक डवरून निघाला. फरशी घेऊन येताच तेग्याने त्याला झाडापासून थोड्या अंतरावर उभे केले. फरशी कशी धरायची ते सांगितले आणि त्याने फरशी धरताच तेग्या म्हणाला, मार. ईश्वराने फरशी फेकली. झाडाच्या बुंद्याला थटून फरशी खाली पडली. थुतले का? तेग्या म्हणाला. ईश्वरा शरमला. तिरक्या नजरेने तो बापाकडे पाहत होता. तेग्या म्हणाला, आण फरशी. वर्षभराच्या आत त्या झाडाचा बुंदा काचण्यांनी भरून गेला. कधी फरशी तर कधी भाला. तेग्या त्याला शिकवित होता. उतरणीवर परतताना पायाने पाठीमागे दगड फेकण्यात ईश्वरा तेग्याला उजवा होता. ईश्वरा सारे शिकत होता. ईश्वराकडे पाहून तेग्याला समाधान वाटत होते, पण नागीचा जीव मात्र झरझरत होता. ईश्वरापायी त्याच्यात हरंगडी खटके उडत होते, पण तेग्या मनावर न घेता ईश्वराला बरोबर नेतच होता.